रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. आज सुन्या नाही तुझ्या बरोबर? नाही, आज रजेव आहे त्यो. बर बर बर. ना माझं एक काम होतं. अरे बोल की मग, काय झालं? ना तुम्हाला गावात लय मानतात, समधी तुमचं ऐकतात, तुमचा शब्द कोणी खाली पडू देत नाही. माझं एक छोटस काम कराल? अरे बोल की मग. आमचा अजिंक्य हं. काय केलं आमचं ऐकणं झालाय. तुम्ही जरा त्याच्याशी बोलून बघा की तुमचं ऐकल त्यो. अरे अजिंक्य चांगला पोरगा आहे, त्याला काय सांगायचं? तसं नाही, त्याच्या डोसक्यात आर्मीचं खूळ भरलंय. आमचं कोणाचं ऐकणच झालाय तो. तुम्ही जरा बोलून बघा की त्याच्याशी. पण मी नेमकं काय बोलू त्याच्याशी? तसं नाही ना, आज तर भरतीच्या कामाला तो पैसे भरायला निघालाय. काय तुम्ही समजून सांगितलं नाही त्याला कुणी? आमचं काहीच ऐकणं झालाय. अहो ना आई बापाच्या माघारी हे पोरग आम्ही एवढं वाढवलं आणि ह्यो सैन्यात भरती व्हायचं म्हणतोय. उद्या तिकडे काय बरं वाईट झालं तर त्याच्या चुलत्यांना पाहुण्यांना काय उत्तर देणार आहे मी? ना भले आजपर्यंत त्यांनी काय मला विचारलं नसेल, पण वाईट साईड झालं ना तर 10 बाजूने 10 तोंड बोलायला लागतील. तू काळजी करू नकस, मी सांगतो त्याला समजून. अरे अजिंक्य चांगला पोरगा आहे, त्याचं रक्त तरुण आहे हे लक्षात घे. तू कधीच चुकीच्या मार्गाने जाणार नाही. तू जे काय करल ना ते मनापासून करल आणि त्याच्यात त्याला यश पण मिळेल. तू नका काळजी करूस, ते नक्कीच आयुष्यात चांगलं काहीतरी करून दाखवल. अहो त्याचं काहीतरी चांगलं व्हावं म्हणूनच तळमळ वाटते ना मला. आता ह्यो सैन्यात भरती व्हायचं म्हणतोय. सैन्यात भरती होऊन काय होणार आहे त्याचं? त्या परास इथंच कुठेतरी नोकरी केली असती तर आम्हाला सगळ्यांना आधार वाटला असता ना त्याचा. एवढंच म्हणायचंय मला. तू नको काळजी करूस, मी सांगतो त्याला समजून. चल जेवायला चल. चल. कधी येणार आहेत पोर? येतील की. मी काय म्हणतोय, आता आपण इथं लवकरात लवकर सटकायला हवं. सगळ्यांचं फोन यायला लागल्यात, काम कधी होणार म्हणून. येऊ देत की फोन. अरे तुला कसं टेन्शन वगैरे येत नाही रे? आत्ता पाव तर आपण कोटभर रुपये जमा केल्यात आणि एवढे पैसे घेऊन आपण जास्ती दिवस इथं थांबू शकत नाही. अरे हो, किती गडबड करतोय. थांब जरा, या 2 पोरांचे पैसे आले की आपण निघायचंय. हा, एकदा का पैसे हातात पडले की कोण थांबतंय इथं? हे बघ, या आलात बघ. आले की नाही? का काय झालं? काय नाही, हा घाबरला होता. याला वाटलं तुम्ही येताय का नाही. असं कसं होईल सर? बर, तुम्ही यांना ओळखलं का? वय मागच्या वेळेला तुम्हाला भेटायला आलतो त्यावेळी तुमच्या सोबत होते. शार्प मेमरी आहे याची. आर्मीत अशीच माणसं लागतात. पण हे कोण आहेत माहिती आहेत का? कोण? हे साहेब तुमचं काम करणार आहेत. मोठा साहेब आहे आर्मीतला, पण आता ते एक्स आर्मी आहेत. तुमचं काम हेच करून देणार आहेत. सर कुठल्या रेजिमेंट मध्ये होता तुम्ही? मी हे बघा, ऋषीला जात आणि सैनिकाला रेजिमेंट कधी विचारायची नाही. जर उद्या लोकांना कळलं की आम्ही पैसे घेऊन कामं करतोय तर उद्या अडकू ना आम्ही आत. तुम्हाला रेजिमेंट करायची का भरती करायची सांगा. नाही भरती व्हायचंय सर. मग मुद्द्याचं बोला. आमचा वेळ कशाला वाया घालवता? पैसे आणलेत का? आणलीत की. मग द्या. सर मोजून घ्या.
आमचा विश्वास आहे तुमच्यावर. नाही सर, ते काय झालंय, जरा प्रॉब्लेम झालाय. काय? माझे 85,000 आहेत आणि राहुल्याचे 40,000 आहेत. काय? अरे फोनवर तर तू बोलला होतास तुझे 85 आणि ह्याचे सगळे जमलेत म्हणून. हो, पण आता नाही तो. नाहीत म्हणजे दोघांचं मिळून 1.5 लाख होत नाहीत. तू कसं करायचं काम? अहो सर, आमच्याकडे एवढंच आहेत. हे घ्या, घेऊन जा पैसे. अहो सर सर ऐका की सर, असं बोलू नका हो सर. अहो खूप कष्टाने जमा केले तो पैसे आम्ही. माझ्या आईचं दागिने मी घाण ठेवून आणले तो, फक्त मला आर्मीत भरती होण्यासाठी. वय सर, मी तर आमच्या बापूची अख्ख्या आयुष्याची शेविंग घेऊन आलोय सर. सर सर काय बी करा सर, प्लीज सर, प्लीज काय बी करा आणि एवढ्या पैशातच करावं सर काम, प्लीज सर. होय होय सर, प्लीज काम करा. आम्ही वाटलं तर नंतर पैसे देतो की तुम्हाला. ठीक आहे ठीक आहे, असंही तुमच्या पगारातनं पैसे कापून घेणारच आहे मी. घ्या घ्या, कापून घ्या. घे पैसे मोजून घे. बर, डॉक्युमेंट तरी तुमचे नीट आणलेत का? हाय हाय. द्या मग. ही घ्या, दोघांची पण आहेत यात. ठीक आहे, तुम्हाला कळवतो काम झालंय की. सर, ते पावती. पावती काय? नाही, पावती नसती, तेच मी ह्याला सांगत होतो. सर मी तुमच्या फोनची वाट बघतोय, काम झालं की नक्की सांगा. हो सांगतो सांगतो, करतो फोन. ऑल द बेस्ट. थँक्यू सर. पोरांनी पैसे कमी दिले. अरे जितकं पैसे मिळाले त्या समाधान मान की. आणि तुला काय कळतं का रे, मला कशाला आर्मीचा ऑफिसर केला? त्याला काय होतंय? काय नाही होत रे, यांना काय कळतंय? येडतांग पोर आहे ती. असं आर्मी मध्ये काम होतं का पैसे भरून? पण लगेच यांनी माझ्यावर विश्वास टाकला. मी काय आर्मीचा वाटतो का? अरे दुनिया अशीच आहे, जोपर्यंत गणणारी लोक आहेत तोपर्यंत आपल्यासारख्यांचा धंदा चालूच राहणार. अरे पण लेका, या पोराने पार आपल्या आईचे दागिने घाण ठेवून पैसे आणले. मग ठेवू देत की. आपण थोडं सांगितलं होतं त्यांना घाण ठेवायला, त्यांनीच ठेवल्यात आणि त्यांनीच आणून दिल्यात. आणि बघ, आपल्या धंद्यामध्ये असं लय इमोशनल होऊन चालत नाही बघ. आता या कागदपत्रांचं काय करायचं? हे ठेव तुझ्या जवळ. हा, सगळ्यांच्या कागदाबरोबर देऊ की पेटवून. राहुल्या, आपलं आर्मीत जायचं फिक्स झालं.